धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, असं महाराज म्हणतात. ज्या भगवंतांचं दास्यत्व मागण्याकरता अनेक संतांनी पुढाकार घेतला, भगवंता मला काय दे. वास्तविक संत कधीही मागत नाहीत बरं का, काहीही मागावं लागत नाही त्याला भक्त म्हणतात, त्यांना संत म्हणतो आम्ही. आम्ही भगवंताकडे मागायला गेलो तर आमची यादी भली मोठी तयार असते. हा, मुलाचं लग्न जुळू दे, सुनबाई घरात येऊ दे, मुलाला नोकरी लागू दे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने लिस्ट तयार असते. आम्ही प्रापंचिक माणसं, आमच्या मागण्यांना मर्यादाच नाही, अखंड मागतच आहोत. पण संतांनी भगवंताकडे कधीच काहीच मागितलं नाही, कधीच नाही. मग तरी सुद्धा तुकोबरायांचे काय किंवा समर्थांचं मागणं आहे, कल्याण करी रामराया जनहित विवरी. का हो मागणं मागितलं? मागणं मागण्याची गरज नसताना सुद्धा संतांनी मागणं मागितलं, माऊलींनी मागणं मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्वात्मक भगवंताकडे माऊलींनी पसाय दान मागितलं. म्हणून असं म्हणतात, स्वतःसाठी जे मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, पण जगाच्या कल्याणाकरता संतांनी जे मागितलं ते पसाय दान आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करतो, भगवंताकडे प्रपंचातल्या सुखांची कामना करतो, इच्छा करतो, आस ठेवतो. कुठली? भौतिक सुखाची, संसारातल्या सुखांची कामना घेऊन आम्ही परमात्म्याकडे जातो. पण जीवानी परमात्म्याचं जर अखंड चिंतन केलं तर तो परमात्मा जीवाला न मागता सगळं काही देऊन टाकतो, सगळं देतो. इतकंच नाही, भगवंत जीवाला किंवा भक्ताला स्वतःला सुद्धा देऊन टाकतो. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. गडी व्हायला तयार आहे, फक्त भक्ताला देता आलं पाहिजे, समर्पण भाव असला पाहिजे. आणि तुकोबरायांच्याकडे भगवंत स्वतः येतात. महाराज गेले का हो मागायला? नाही. म्हणून म्हटलं संतांनी भगवंताकडे धाव नाही घेतली मागण्याकरता बरं का, धावा केला, आर्ततेने धावा केला, पण मागण्याकरता नाही केला. आम्हाला संकट आलं किंवा काही हवं असेल तर आम्ही धावा करतो भगवंताचा. तुकोबरायांनी धावा या करता नाही केला, भगवंताकडे मागणं मागितलं, कारण भगवंतच मागे लागले होते, माग 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 म्हणून काहीतरी. कारण पिढीची परंपरा अशी होती, 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा, विश्वंभर बुवांपासून सुरू झालेली ही परंपरा, की ज्या विश्वंभर बुवांच्या साठी भगवंतांनी स्वतः देहू गावामध्ये यावं आणि तिथे घराच्या मागे साक्षात मूर्ती मिळाव्यात, विश्वंभर बुवांना मंदिर स्थापन करावं. का? वारीला जाता येत नाही. आपल्याला प्रसंग माहिती असेल, भोजन उरकलं आणि बिछाण्यावर अंग टाकलं, डोळ्यातनं पाणी वाहतंय, अशा वेळी पत्नीने विचारावं, काय झालंय, आज अस्वस्थ वाटता आहात, काय झालंय? त्यावेळी विश्वंभर बुवा सांगतात की हातपाय लटपटतायत, यंदा वारी घडणार नाही असं वाटतंय. तिने विचारावं, काय मिळतं असं वारीमध्ये? वारी केल्यानंतर असं मिळतं तरी काय? बुवा म्हणाले, ते जो करतो त्याला कळतं म्हणाले. घरी बसून वारीचं महत्व किंवा सुख कळणार नाही, अनुभवता येणार नाही. ब्रह्मानंद ज्याला म्हणावं असा आनंद ही सगळी भक्त मंडळी वारीमध्ये घेतात. आम्ही मात्र निश्चय करतो, यंदा नाही, पुढच्या वर्षी जाऊ, त्या वर्षी नाही जमलं, त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ, पण वारी काही बऱ्याचदा घडत नाही. पण देहाने जरी वारी नाही घडली तरी मनाची वारी घडावी, भगवंतांच्या सतत सानिध्यात राहता यावं ही इच्छा तुमच्या माझ्या मनात असली पाहिजे. विश्वंभर बुवा म्हणतात, यंदा वारी घडणार नाही म्हणून वाईट वाटतंय, आणि त्याच अस्वस्थतेत डोळे मिटले. थोडासा डोळा लागला पहाटेच्या वेळी, भगवान पंढरीश परमात्मा स्वप्नामध्ये हजर आणि दृष्टांत दिला, बुवा तुम्हाला येता नाही आलं म्हणून काय झालं? उठा म्हणाले, मी आलोय देहूमध्ये. आणि भगवंत स्वतः देहूमध्ये हजर झाले. अमुक जागा सांगितलेली, त्या जागेवर विश्वंभर बुवा काही मंडळींना घेऊन गेले. खणलं, हाताने खणा म्हणाले, कुदळीने नको. माती बाजूला केली आणि कुणीतरी मुद्दाम आणून ठेवाव्यात अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती तिथे दिसल्या. मंदिर स्थापन झालं आणि त्या पिढीमध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबराय. पुढच्या काळात महाराजांचे आई वडील बोल्होबा आणि आई कनकाई
बोल्लोबांचं तर असा भक्तीचं सामर्थ्य होतं, सावकारी होतीच, पण तरी सुद्धा हे बोल्लोबा ज्यावेळी पंढरपूरला जायचे आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहायचे, तेव्हा पांडुरंगाने काय करावं, मान खाली घालावी, कटेवर हात, आणि मान खाली आहे कुणाची, देवाची. त्यावेळी रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, मान का खाली घालताय, तेव्हा भगवंत म्हणायचे, अगं बघितलं नाही का, सावकार दारात आलाय. आणि तो असा तसा नाही, सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते म्हणाले. कारण या मंडळींचं माझ्यावरती भक्तीचं ऋण, भक्तीचं कर्ज इतकं वाढलंय की त्याच्यातून उतराई व्हावं लागेल मला. मोरोपंतांची आर्य आहे, ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी मुद्दलात मुक्ती देणे, मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या साहुकारीची रीती. रामा राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 नमोत्तम राम 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 हरे हरे राम राम. ही कोण्या साहुकारीची रीती. असा कुठला सावकार आहे की जो मुक्ती देऊन टाकतो मुद्दल म्हणून, व्याज म्हणून काय दिलं, हे मनगरी सुदाम्याला. आणि असा भगवंत भक्ताचं ऋण फेडण्याकरता व्याकुळ झालेला असतो. म्हणून तुकोबांच्या काळामध्ये तुकोबा दारात आले किंवा तुकोबांना भेटायला स्वतः भगवंतांनी जावं आणि विचारावं, तुकोबा काहीतरी मागा. तुमच्या अख्ख्या पिढीमध्ये कुणीच कधीच माझ्याकडे काहीच मागितलं नाही, हे तुमचं ऋण माझ्यावर वाढत चाललंय, तुम्ही तरी काहीतरी मागा. तुकोबा काय म्हणाले, म्हणले, देवा तू काय मला देणार रे, तू काय देणार मला, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. माझ्या वाडवडिलांची मिरास आहे, ऍसेट आहे, संपत्ती, आमच्याकडचं वारसा हक्काने आलेलं काय आहे माहितीये. माझे शब्द नाही, गाथेमध्ये महाराज म्हणतात, तुझे चरण गहाण पांडुरंगा, तुझे चरण आमच्याकडेच गहाण आहेत, तू आमच्याकडेच आलेला आहेस, तूच जर आम्हाला प्राप्त आहेस तर तुझ्याकडून आम्ही अजून काय घ्यायचं. मला काही नको देवा, मला काही नको. कल्पना करा ना, महाराजांच्या जागी आपण असतो तर, है की नाही. मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीटच मागून घेतलं असतं, आमची लिस्ट तयार असते की नाही. पण महाराज म्हणले काही नको, काही नको. तरी सुद्धा भगवंत म्हणताय, तुकोबा माझ्यासाठी काहीतरी मागा, माझ्या इच्छेकरता काहीतरी मागा. महाराज म्हणले, ठीक आहे, मागायचं नाही हे खरंय, पण माग 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 म्हणून माझ्या माग लागलायस, मागतो. काही इच्छा नाहीये खरं तर, पण तरी सुद्धा तुझ्या इच्छेकरता मागावं म्हणून एकच सांगतो, देवा जन्मोजन्मी तुझा दास हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. म्हणता म्हणता तुकोबारायांनी अशी लिस्ट देवापुढे ठेवली. नाही नाही म्हणता म्हणता काय मागणं मागितलं, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. भगवंता हेची भावी चकार वापरला आणि मराठी भाषेमध्ये चकार हा निश्चय दर्शवतो. मला हेच हवंय, दुसरं काही नकोय. आमच्या घरी तुम्ही या बर का, तुम्ही पण तोंड देखलं काय म्हणाल, हो हो येऊ बर का. पण ज्यावेळी आम्ही निश्चयाने विचारू, सांगू उद्या आमच्या घरी यायचंच बर का, यायलाच हवं, तेव्हा मग तुम्ही म्हणा हो हो येऊच, येणारच. हा निश्चय सकारामध्ये व्यक्त होतो की नाही. त्यामुळे तुकोबा म्हणतात दुसरं काही नको, म्हणून हेची दान देगा देवा, दुसरं काही नको. तुझा विसर न व्हावा हेची भावी माझी आस. देवा माझी आस एकच आहे, माझी इच्छा एकच आहे, काय, जन्मोजन्मी तुझा दास. मला प्रत्येक जन्मामध्ये तुझं दास्यत्व दे, मला प्रत्येक जन्मामध्ये तुझा दास बनव भगवंता, बस हीच इच्छा. काय गंमत आहे बघा, एकीकडे
संत महात्मे सत्पुरुष हे मुक्तीसाठी तळमळतात. प्रापंचिक जीवाचं सुद्धा अंतिम लक्ष्य परमार्थातलं काय आहे? अध्यात्माचं मुक्ती हे जीवाचं अंतिम ध्येय आहे. जीव मुक्तीसाठी अखंड तळमळत असतो. आणि तुकोबरायांसारखे विरळे संत म्हणतात, न लगे मुक्ती अन संपदा, संत संग देई सदा. मुक्ती नको, पण ही साधकावस्थेतली अवस्था आहे बरं का. ही साधकावस्था आहे महाराजांची. पुढे गेल्यानंतर तुकोबराय सांगतात, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवारी, आता दिस चार खेळी मिळी. हा अनुभव तुकोबरायांनी घेतला. पण त्याआधी महाराज म्हणतात, मला मुक्ती नको देवा, मला मुक्ती नको. वास्तविक जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणं हे दुःखाला कारण आहे ना. या भवचक्रातून सुटावं याकरताच आमची जीवाची तळमळ असली पाहिजे. हे अध्यात्माचं जर परम अंतिम लक्ष्य आहे. तर आमचे आचार्य म्हणाले, या भवचक्रात आम्ही किती अडकतो. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये आम्ही अडकलो. माझी माऊली म्हणते, उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, घटिका यंत्र. कुणाचं आयुष्य तास काट्यासारखं आहे, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होता, आत्ता एवढ्यात आम्ही काल एकत्र बोललो, चहा घेतला, आता नाहीयेत. घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्यामुळे जन्माला आलाय त्याचं मरण अटळ आहे, निघून जायचंच आहे. जन्म मृत्यू याचंच तर नाव संसार आहे. आणि संसार हा दुःखाला कारण आहे. संसार हा दुःखमूळ आहे. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही अडकतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते. आणि आम्ही मग या भवसागरामध्ये, या दुःखाच्या महासागरामध्ये गटांगळ्या खात राहतो. महाराजांना हे ठाऊक नव्हतं का? ठाऊक आहे की मी पुन्हा पुन्हा जन्माला यावं अशी इच्छा भगवंताकडे व्यक्त करतोय. एकदा नाही म्हणले, एका जन्मात तुझा दास नाही व्हायचंय, हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास. प्रत्येक जन्मामध्ये भगवंता तुझं दास्यत्व मला मिळालं पाहिजे. जन्मोजन्मी तुझा दास. मग महाराजांनी असं का मागितलं असेल हो? जन्मोजन्मी तुझा दास असं का मागितलं असेल? कारण भगवंताकडून प्राप्त होणाऱ्या दास्यत्वामध्ये ते दासत्वाचं सुख इतकं सुंदर असावं की जन्म मरणाचं दुःख त्यापुढे काहीच नाही वाटणार. जन्म मरणाच्या दुःखापेक्षा कित्येक पटींनी दास्यत्वाचं सुख महाराजांना श्रेयस वाटतं, मोठं वाटतं. म्हणून महाराज म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. काय मागितलं? दास. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीपासून सुरुवात करतात भागवतकार. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधातल्या भक्तींमध्ये दास्य भक्तीचं अत्यंत महत्व आहे की जिथे भगवंत आणि भक्ताचं नातं हे मालक आणि नोकराचं आहे. आणि मग ते दास्यत्व स्वीकारत असताना फक्त कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रियच नाही, तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी या सगळ्यासह भगवंताशी शरणागती आहे. त्या भावाने समर्पण करायचंय. मी माझं हा विषय नाही. ममता आणि अहंता या दोन शब्दांना, या दोन गोष्टींना इथे थाराच नाही. सगळं समर्पण भगवंताच्या चरणावर करायचंय. ही दास्य भक्ती आहे, हा दास्य भाव आहे. तुकोबराय म्हणतात, असं दास्यत्व तू मला दे भगवंता, असं दास मला तू बनव. आमच्या समर्थांनी सुद्धा याच दासाची लक्षणं दासबोधामध्ये, मनोबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगून दिली. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभूचा रामरायाचा लाडका दास कोण असावा, कसा असावा याचा उहापोह समर्थांनी सुद्धा आपल्या वाङ्मयात केला. मग हे दास्यत्व नेमकं काय आहे? दासोहम ही एक वृत्ती आहे श्रोते हो. मी दास आहे, ही अवस्था आहे. मी दास आहे.
दास्यत्व ही वृत्ती भगवंतापासून आपल्याला अभिन्न ठेवते. मी आणि देव वेगळा नाही. मग त्या दासोहम या शब्दामध्ये भगवंत काय करतो? एकदा का दास्यत्वाची भूमिका आम्ही घेतली की भगवंत काय करतो? भगवंताला चोरण्याची सवय एक नाही लहानपणापासून. तो चोर आहे. लहानपणापासून तो काय काय चोरतो? लोण्याची चोरी केलीये, भक्तांच्या चित्ताची चोरी तो करतो. मग असा तो भगवंत या दासोहम या शब्दातला म्हणाले द चोरून घेतो, चोरतो. मग काय उरतं? दा निघून गेल्यानंतर काय उरतं? सोहम. मग दासोहम पासून सुरू झालेली आमची भक्ती कुठपर्यंत जाऊन पोहोचते? पूर्णविराम कुठे? सोहम वासुदेवम सर्वमिती, किंवा मी तो वासुदेव तत्वता. भगवंत ईश्वर सर्वभूतानां पण हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवंताचं विश्वव्यापक अस्तित्व आहेच आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. उपनिषदकार सांगतात की भगवंत आहे इथे. मी तोच आहे, तो मी आहे. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. हा अनुभव तुकोबरायांना मिळाला. पण ते अनुभवण्याआधी मला द्वैतातच राहायला आवडेल. नको आत्मस्थिती, नको ब्रह्मभाव. मी भक्त तू देवाईसे करी. तुकोबराय म्हणतात अद्वैती तो माझे नाही समाधान. अद्वैती तो माझे नाही समाधान. अद्वैती तो माझे नाही समाधान. आणि त्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे, पुन्हा पुन्हा गर्भवास सोसावा लागला तरी चालेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. याकरता हेची व्हावी माझी आस. जन्म जन्मी तुझा दास. मग तर दास्यत्व म्हणजे नेमकं काय करायचं? त्यामध्ये काय असलं पाहिजे? दास्यत्वामध्ये अगदी सगळ्यात पहिला नियम असा आहे की ज्या मालकाला आपण स्वीकारलंय ना, आपण दास आहोत, तो मालक आहे. मग त्याविषयी आपल्या मनामध्ये कुठला भाव पाहिजे? संत म्हणाले अनन्य भाव हवा, अनन्यता. आणि देवर्षी सांगतात अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता. इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय प्रभुचरणांचा, याला म्हणायचं अनन्यता. द्रौपदीच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध होते की नाही? सगळ्यांना धावा केला तिने, अर्थात कुणी मदतीला आलं नाही. पण का नाही विसंबून राहिली सगळ्यांवर? महारथी कर्ण होता, पितामह भीष्म होते, स्वतःचे पती पांडव पाचही समोर होते, महाबलाढ्य अनेक हत्तींचं बळ असलेलं पराक्रमी भीम समोर असताना सुद्धा द्रौपदीने आश्रय, एकच आश्रय मागितला, स्वीकारला, तो प्रभुचरणांचा. कृष्णा गोविंदा धाव म्हणून कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविलासी. दीनानाथ हे ब्रीद सांभाळी आता. तू दीनानाथ आहेस, तू भक्त वत्सल आहे, तुला यावं लागेल भगवंता. एकच आश्रय प्रभुचरणांचा, दुसरा विषय नाही. आम्ही कसं असतं, परवा एक जण म्हणाले श्रावण आता आलंय ना, तर म्हणाले 16 सोमवार केले, महादेवाच्या पिंडीवरती रोज जाऊन 108 बेलपत्र वाहिली, पण तरी सुद्धा म्हणले शंकर पावायला तयार नाही. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? ही उपासना आमची. आम्हाला बदलण्याकरता उपासना आहे, देवाला बदलण्याकरता नाहीये. पण आम्ही असे गोंधळलेलो आहोत, भ्रमिष्ट आहोत की सध्या नेमकं कुठे जायचं, काय करायचं. वाट चुकलेली माणसं आम्ही आहोत, म्हणून आम्हाला योग्य मार्गावर आणतात आमचे संत. म्हणून तुकोबराय म्हणतात की मागणं काय मागायचं, कसं मागायचं? जन्मोजन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस. आणि दास्यत्वामध्ये जसा अनन्य भाव महत्वाचा आहे तसा निश्चय सुद्धा महत्वाचा आहे बरं का. बघा किती गोष्टी आहेत दास्यत्वामध्ये. अनन्यता, दुसरी गोष्ट आहे निश्चय.
निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहूनही वास आणि कांची. महाराज म्हणाले मग हा जो निश्चय आहे तो कुठे असला पाहिजे? तो आपल्या इष्ट देवतेप्रती असला पाहिजे, की तो सोडून दुसरं काही नाही, तो सोडून दुसरं काहीच नाही. तुकोबरायांना दुसरे देव नाही का हो दिसले? ब्रह्मदेवांना उपास देवता बनावी किंवा त्यांचं दास्यत्व मागावं तर म्हणाले ते यांच्याच नाभीतून आलेत, निर्माण झालेत, त्यामुळं यांचंच दास्यत्व मागूया. बरं, महादेवांना उपास देवता किंवा त्यांचं दास्यत्व मागावं तर म्हणाले त्यांना यांनीच डोक्यावर घेतलंय. त्यामुळे एवढंच नाही, माझ्या भगवंतांचा मोठेपणा एवढा मोठा आहे की भक्तानं मारलेली लाथ सुद्धा भगवंत वत्सलांछन म्हणून भूषण म्हणून मिरवतो. मग असा भगवंत माझा आहे तर म्हणाले त्याचंच दास्यत्व स्वीकारूया, म्हणून जन्मोजन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस. काय मागतात तुकोबराय अजून? हे दास्यत्व कशामुळे निर्माण होईल? अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणाले संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. मला काय दे भगवंता? जन्मोजन्मी हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास एक. संत संग सर्व काळ अखंड मला संतांचा संग दे, आणि काय दे? अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेम दे भगवंता. मग असा संतांचा संग प्राप्त व्हावा याकरता संतांच्या ठिकाणी आहे काय हो? आमचे समर्थ म्हणतात संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते संता. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषांचे मोल ते संत. संत आनंदाचे खरा विसावा, खरी तृप्ती, खरी विश्रांती जर हवी असेल तर आम्हाला संतांच्या जवळ गेलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणाले संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि काय हो? संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःखलेश. दुःखही नाही आणि क्लेशही नाही, कुठलेच याला थाराच नाही हो संतांच्या चरणाशिवाय. त्यामुळे भगवंतांच्या जवळ जायचं असेल तर म्हणाले आधी संत सहवास द्या भगवंता. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार वारी चुकवणे. मागणं असं दिव्य आहे, पंढरीचा वारकरी बनव म्हणाले भगवंता मला. माझी वारी चुकणार नाही याची जबाबदारी तू घे. काय हुशार असतात संत बघा. माझी वारी चुकू देणार नाही याची जबाबदारी तू घ्यायची, तू माझी वारी घडव. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं जावं, प्रत्येक कर्म भगवंत आपल्याकडून करून घेतो ही भावना असावी. आणि यापुढे जाऊन तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये असं मागणं मागितलं, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान भगवंता मला अखंड दे, कारण भगवंतांचा चंद्रभागेचं तीर्थ हे द्रव अवस्थेतलं भगवंतांचं रूप आहे बरं का. त्यामुळे भगवंत स्वतःच त्या चंद्रभागेच्या रूपाने, त्या तीर्थाच्या रूपाने आमच्या जवळ आहेत. म्हणून त्या चंद्रभागेचं स्नान, आता म्हणजे काय ते जो अनुभवतो त्याला कळतं. त्यामुळे असं स्नान मला घडू दे. तुका मागे हे चिदान. बस देवा, या पलीकडे मला काही नको, काही नको. मागण्यामध्ये सुद्धा कशी उदात्तता असावी, किती समर्पण असावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकोबरायांचा हा अभंग आहे बरं का. 4 चरणांचा सोपा अभंग आहे. आणि मग भगवंत त्या भक्ताकरता काय करत नाही, सगळं करायला तयार होतो. अश्वत्थाम्यानी, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थाम्यानी ज्यावेळी ब्रह्मास्त्र सोडलं, पांडवांचा शेवटचा वंश संपवायचा होता, उत्तरेच्या गर्भावरती परीक्षिती राजाला संपवण्याकरता ब्रह्मास्त्र सोडलं, जळत आलेलं ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावरती प्रहार केलाय. त्यावेळी द्रौपदी शेजारी आहे आणि द्रौपदी उत्तरेला सांगतेय गोविंदाला हाक मार, नाम घे. म्हणून दास्यत्वामध्ये ज्या पद्धतीने अनन्यता, ज्या पद्धतीने निश्चय महत्वाचा आहे, त्या पद्धतीने नामचिंतन सुद्धा महत्वाचं आहे. अखंड नाम. मला असं वाटतं द्रौपदी ही सासू आहे ना उत्तरेची, सासूनी सुनेला हेच सांगितलं पाहिजे, काय? नाम घे.
नाही तर बघ बरं कुठली सिरियल लागली आहे, वाजले बघ किती, लाव. असं नाही. नाम घे बाई, तू नाम घे, मी नाम घेते, दोघींनी हातामध्ये जपमाळा. कसं भांडण होईल, कसा विवाद होईल, वाद होईल घरामध्ये. जो होईल तो संवादच होईल. बघा तुम्ही. त्यामुळे द्रौपदी उत्तरेला सांगते नाम घे, भगवंताला हाक मार. आणि द्रौपदी उत्तरा धावा करतायत, हे गोविंदा, हे माधवा, धाव. भगवान लांब कुठं होते हो, ते होतेच जवळ. ते आले आणि उत्तरेला अशा प्रसंगामध्ये म्हणताय, मला तुला काहीतरी मागायचंय. मरणप्राय यातनांनी विव्हळणारी उत्तरं सांगते, देवा या प्रसंगात तुला काय हवंय माझ्याकडून, माझं रक्षण कर भगवंता. त्यावेळी भगवंत म्हणतात, मला मी मागेन ते देशील का. उत्तरा म्हणते, माग देवा, काय देऊ तुला. भगवंत यावेळी म्हणतात, उत्तरे मला तुझं मातृत्व दे. मला सांगा, भगवंतांना अशक्य होतं का हो उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करणं. पण नाही, 2 माता होत्या, एक जन्म देणारी, एक सांभाळणारी, तरी सुद्धा भगवंतांना हे मातृत्व कमी पडलं की काय. आणि परवानगी घेतली तिची आणि मग गर्भामध्ये प्रवेश केलाय, मग परीक्षितीचं रक्षण केलंय. परिणाम नामचिंतनातून सिद्ध झालेलं दास्यत्व. आणि त्या दास्यत्वासाठी भगवंत गर्भयातना स्वीकारायला सुद्धा तयार होतो. पुन्हा 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 गर्भवास स्वीकारायला तयार होतो. म्हणून तर येतो कशाला, संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये गर्भवास आहे, प्रत्येक युगामध्ये देव काय येतो तर तुमचं माझं दुःख दूर करण्याकरता. आणि असं दास्यत्व तुम्हाला मला कळावं याकरता तुकोबरायांचा हा अभंग. महाराज म्हणतात, पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी. रंगात थांबते, हा आशय मनात राहावा म्हणून तुकोबरायांच्या अभंगाचा एकदा आठव करूया. आणि असा कोण भक्त होता की ज्याच्याकरता भगवंत सुद्धा व्याकुळ झाला, त्या भक्ताचं चरित्र उत्तर भागामध्ये बघूया.
समर्थ मंगलमूर्ती. कथेच्या नियमाप्रमाणे थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. हाताने टाळी वाजवा, मुखाने गोड गळ्याने नाम घेऊया आणि हा नामाचा आनंद आजच्या दिवशी कुणीही न चुकवता भगवंताच्या चरणी आपलं नामचिंतन वाहूया. सगळ्यांचा आवाज येऊ द्या, मोकळ्या मनाने आणि मोकळ्या गळ्याने द्या. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला बोला. रंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. टाळी वाजवा, आवाज येऊ द्या टाळीचा. बोला बोला. जगदंबा माता जय जय रघुवीर समर्थ. जे या भक्तीची येतुनी प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. माऊलींची सुंदर उभी आहे. जे या भक्तीची येतुनी प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. ज्यांच्या सहज वर्तनामध्ये सुद्धा जगाला नीतीचेच पाठ मिळतात, अनुभवायला येतात, असे संत असतात बरं का. म्हणून म्हणतात की विचारांना आचरणाचं तारण असावं लागतं. बोलणारी सांगणारी मंडळी भरपूर असतात, पण अनुभवाच्या पातळीवर जाणणारी मंडळी ही विरळी असतात. म्हणूनच त्यांना आम्ही संत म्हणतो. प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव संत घेतात आणि मगच बोलतात. अनुभवाविण मान हलवू नको रे सोहिरवनात सांगतात. आणि असा भक्तीचा अत्युच्च सुंदर असा अनुभव कुणाला मिळाला हो? काय झालं? मगाशी आपण ऐकलं, उपनिषदकारांनी सांगितलंय सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा, सगळीकडे परमात्मा आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी सांगतो, सगळेजण सांगतात देव सगळीकडे, देव सगळीकडे, देव सगळीकडे, कशाला पंढरपूरला जायला हवं. पण असं असताना
अनुभव आम्ही घेत नाही की देव आमच्या जवळ आहे. असता तर तुमच्या माझ्या हातून नैवेद्य स्वीकारला असता. नामदेवांच्याच हातून का स्वीकारला? तुमच्या माझ्या हातून देव नैवेद्य स्वीकारत नाही, कारण आम्ही देव जेवत नाही म्हणून रडत नाही. नामदेव महाराज रडले. हो, मला सांगा ना, खरंच आमच्या डोळ्यात पाणी येतं का? आज आषाढीचा उपवास केला आम्ही, देवांना नैवेद्य अर्पण केला, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं, काढून घेतला. खाल्ला का त्यांनी? स्वीकारलं का त्यांनी? नाही ना. आमच्या पोटचं लेकरू जेवलं नाही की आम्ही रडतो, आमच्या डोळ्यात पाणी येतं. पण माझा पांडुरंग जेवला नाही, माझं उपास्य दैवत आज माझ्याकडून जेवलंच नाही म्हणून आम्ही रडलो का? म्हणून म्हटलं आम्ही लबाड भक्ती करतो. पण संतांची भक्ती अशी नव्हती. हो, विचारांना आचरणाचं तारण होतं, अनुभव घेतला होता, अनुभव सिद्ध भक्ती होती. आणि अशी भक्ती होती की ज्या भक्ती करता तो भक्त नाही कधी गेला पंढरपूरला, पण देव भावे लाचावला या न्यायाने भगवंतालाच यावं लागलं त्याच्याकडे. कोण होता? हो, अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता.